नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HSC व्होकेशनलच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या 12वीच्या अभ्यासक्रमाच्या पेपर 3 म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग च्या मे 2021 मध्ये होणाऱ्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण काही मार्गदर्शक सूचना इथे देणार आहोत. आणि यामध्ये प्रामुख्यानं जो मुख्य सिलेबस आहे तो, त्यानंतर रिड्यूसर झालेला सिलेबस आणि क्वेश्चन बँक यावर प्रामुख्यानं आपण चर्चा करणार आहोत. तर ठीक आहे, प्रथम आपण वळूया या चालू अभ्यासक्रमाकडे. तर हा जो चालू अभ्यासक्रम जो आहे तो अशा पद्धतीने आहे बघा. पहिला चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये 1.1 ते 1.5 असे वेगळे पॉइंट्स आहेत आणि हा 15 पिरियड्सचा चॅप्टर आहे. ओके, आपण महत्वाचं आता पाहायला पाहिजे ते म्हणजे की याच्यामध्ये कोणता टॉपिक रिड्यूस केला गेला आहे का हे आपण पाहूया. तर इथं पहा, हा पहिला चॅप्टर आहे. या पहिल्या चॅप्टर मध्ये 1.5 हा जो इंट्रोडक्शन टू ॲडव्हान्स मायक्रो प्रोसेसर टॉपिक आहे हा वगळलेला आहे सेल्फ स्टडीच्या दृष्टिकोनातून, आणि म्हणून आपण 1.5 याच्यातून रिमूव्ह करू शकतो. ओके, तर हा 1.5 आहे तो रिमूव्ह हा कट झालेला आहे. ओके, आता पेपर चॅप्टर 2 मध्ये काय आहे का पाहूया. तर इथं चॅप्टर 2 ला तुम्ही गेला तर चॅप्टर 2 मध्ये कोणताही बदल नाही. म्हणजे इन्स्ट्रक्शन सेटचा जो चॅप्टर आहे 8085 इन्स्ट्रक्शन सेट हा पूर्णपणे आहे तसाच राहिलेला आहे. नंतर मायक्रो कंट्रोलर मध्ये काय बदल आहे तो आपण पाहूया. हा मायक्रो कंट्रोलरचा तिसरा चॅप्टर आहे. याच्यामध्ये 3.4 ओव्हरव्ह्यू ऑफ अदर मायक्रो कंट्रोलर्स हा फक्त वगळलेला आहे. म्हणजे इथं आपण जर आलो मायक्रो कंट्रोलर 3.4 हा अदर मायक्रो प्रोसेस कंट्रोलर जे आहेत ते वगळलेत. म्हणजे इथे 8085 फक्त राहणार आहे. हा एक आपल्याला प्लस पॉइंट आहे की आपल्याला एकच मायक्रो कंट्रोलरचा स्टडी करायचा आहे. आणि हा जो आहे तो 12 पिरियडचा आहे. त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन सेटचं वेटेज जास्त होतं पहा, हा 20 लेक्चरचा आहे. त्याचबरोबर आपण गुणविभागणी कशी आहे ती पण पाहणार आहोत. आता इथं चौथा चॅप्टर पाहूया. चौथ्यामध्ये इंट्रोडक्शन टू कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस एवढंच फक्त वगळलेलं आहे. तर इथं जर पाहिलं तर इंट्रोडक्शन टू कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस हा पॉइंट वगळलेला आहे. ओके, बाकीचे पॉइंट्स आहे तसे ठेवलेत. त्यानंतर पाहूया पाचवा चॅप्टर, याच्या फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर. याच्यामध्ये कॉम्प्युटर असेंब्ली हा टॉपिक वगळला आहे. तसंच इन्स्टॉलेशन ऑफ पेरिफरल डिव्हाइसेस म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचं जे काही इन्स्टॉलेशन आहे किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन जे आहेत ही वगळलेली आहेत. तसंच 5.7 अपग्रेडेशन अँड सिक्युरिटी सिस्टीम आहे हा पण पॉइंट वगळलेला आहे. म्हणजे 5.5 आणि 5.7 या दोन मध्ये बदल आहे म्हणजे वगळलेले आहेत 5.5 आणि 7. तर हा आपण घेऊया 5.5 हा पॉइंट वगळलेला आहे. ओके, 5.7 हा पण वगळलेला आहे. आणि बाकीचे पॉइंट्स आहेत तसे राहिलेले आहेत. म्हणजे ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर, मेमरीज वर एक क्वेश्चन येऊ शकतो, मदरबोर्ड बद्दल येऊ शकतो, नंतर कॉम्प्युटर स्पेसिफिकेशन, नंतर ट्रबल शूटिंग मध्ये AMC वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आणि राईट अ नोट ऑन लॅपटॉप. या पद्धतीनं पॉइंट्स तयार होतील. आपण क्वेश्चन बँक आहे ती आपण पाहणारच आहोत. म्हणजे इथं जर हे 8 पॉइंट्स पाहिले त्यातले 2 वगळलेत म्हणजे 6 राहिले तर 6 पॉइंटवर 6 क्वेश्चन्स तरी हा चॅप्टर जास्त वेटेजला आहे. हे पण तुम्हाला दिसून येईल नंतर, कारण इथं लेक्चर्स तर जास्त आहेत. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे. तर 6-7 काही वगळलेला नाही. म्हणजे याच्यातला 6 ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कोणताही बदल नाही, सी लँग्वेज मध्ये कोणताही बदल नाही, आणि नंतर PLC मध्ये एक बदल आहे. आणि PLC मध्ये वर्किंग ऑफ PLC जो आहे तो टॉपिक 8.3 आहे तो वगळलेला आहे. इथं तुम्ही आला PLC 8.3 वगळलेला आहे. म्हणजे PLC मध्ये राहिलं काय
तर इथे इंट्रोडक्शन टू पीएलसी म्हणजे पीएलसी म्हणजे काय आहे, त्याचे फायदे तोटे किंवा काही ऍप्लिकेशन सांगा असा प्रश्न होऊ शकतो. आणि फक्त ब्लॉक डायग्राम काढा असं त्याचं वर्किंग विचारलं जाणार नाही. एवढेच प्रश्न तयार होतील इथं. तर हा आपण सिलेबस बद्दलची माहिती घेतलेली आहे. आता आपण बघूया की गुण विभागणी कशी आहे याची. त्याचबरोबर आता गुण विभागणीमध्ये जर पाहिलं तर पहिला चॅप्टर 18 गुणांना आहे. आपण नेहमी विचार करतोय तो ऑप्शन सहच्या गुणांचा, तर हा 18 गुणांना आहे. त्याचबरोबर दुसरा 18 गुणांना म्हणजे इथं कॉम्प्युटर फंडामेंटल्स आपण जो म्हटलं तो आहे. ओके, हे दोन मोठे चॅप्टर्स आहेत. त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन सेट, नंतर नेटवर्क टेक्नॉलॉजी, पुन्हा ऑपरेटिंग सिस्टीम, सी लँग्वेज, हे 15-15 मार्कचे आहेत. यांना जवळजवळ वेटेज सारखं आहे, परंतु हे दोनला जास्त वेटेज आहे. याच्या पाठोपाठ तुम्हाला सोपा वाटेल तो म्हणजे इन्स्ट्रक्शन सेटचा, कारण 8085 शिकल्यानंतर तुम्हाला 8085चं प्रोग्रामिंग तुम्ही करणार आहात आणि प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन सेट शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर करणं जास्त संयुक्तिक ठरेल. ओके, त्यामुळे हे 3 चॅप्टर्स लागोपाठचे जर घेतले तुम्ही, म्हणजे कॉम्प्युटर फंडामेंटल्स घ्या ज्याच्यावर सोपे प्रश्न असतील तुमचे, त्या पाठोपाठ तुम्ही मायक्रो प्रोसेसर घ्या आणि त्याचा इन्स्ट्रक्शन सेट घ्या. हे 3 चॅप्टर चांगले केले तर तुम्ही जास्तीत जास्त मार्कचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स कव्हर करू शकणार आहात. ओके, तर सगळ्यात कमी मार्क्सचा कुठला आहे तर पीएलसीचा आहे, आणि पीएलसी मध्ये सुद्धा आपण म्हटलं की त्याचं वर्किंग वगळलेलं आहे. ओके, त्याचबरोबर इथं इतर गोष्टी ज्या दिलेल्या आहेत की ऑब्जेक्टिव्ह किती मार्काचा आहे, 3 मार्कचे क्वेश्चन्स किती आहेत, 4 मार्कचे किती आहेत, किंवा 6 मार्कचा आहे का नाही आहे. इथं समजा 6 मार्कचा याच्यामध्ये आहे, इथं आहे. ओके, त्याबरोबर म्हणजे हा एक क्वेश्चन झाला 6 मार्कचा, हा दुसरा क्वेश्चन झाला. ओके, आणि नंतर इथं एक आहे आणि इथं एक, असे 4 क्वेश्चन 6 मार्कचे आहेत. पहा, याच्यामध्ये कॉम्प्युटरवर आहे, नंतर ऑपरेटिंग सिस्टीम वर पण आहे. याच्या ह्या 2 मध्ये आलं, आणि नंतर इथं आला नेटवर्क टेक्नॉलॉजी मध्ये एक आला, आणि मायक्रो प्रोसेसर मध्ये एक आला. असे हे 4 चॅप्टर मध्ये आहेत. म्हणजे 8 पैकी 4 चॅप्टरला मॅक्झिमम मार्क्सचे क्वेश्चन्स कुठं आहेत हे तुम्हाला कळलं कोणत्या ह्याच्यात, तर त्यातले 6 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत ते एक सॉर्ट आउट करून आपण त्याचा स्टडी करू शकणार आहे. तर मला वाटतं आता आपण वळायला हरकत नाही की याची क्वेश्चन बँक काय आहे, आणि क्वेश्चन बँक घेताना मी पुन्हा हा जो स्ट्रक्चर आहे की पेपरचं, की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह किती असतील, 3 मार्क्स किती, 4 मार्क्स किती, 6 मार्क किती, हे तिथेही घेतलंय की जेणेकरून त्याच्यावरची क्वेश्चन बँक तयार होणार आहे, त्याच्यावरनं आपल्याला कळून जाईल. ऍक्च्युली हे चॅप्टर पाहताना किंवा अभ्यास करताना फार लेंदी वाटत असले तरी एक प्रश्नांचं स्वरूप जर पाहिलं तर एका मर्यादेमध्ये दरवर्षी प्रश्न विचारले गेलेले आहेत, हेही तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे आता आपण पाहूया याची क्वेश्चन बँक काय आहे. आता आपण क्वेश्चन बँक बद्दल पाहतोय. इथं पहिला चॅप्टर जो आलेला आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह कमी आहे. पहा, 2च क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले गेलेले आहेत. तर 3 मार्कचे मात्र 3 क्वेश्चन्स आहेत, 4 मार्कचा एक आहे, आणि लॉंग क्वेश्चन जो आहे तो 6 मार्कचा सुद्धा एक याच्यामध्ये विचारलेला आहे. त्या मानानं इथं आपल्याला मार्क्स कव्हर करण्यासारखा चांगले प्रश्न इथे मिळत आहेत. आणि जर क्वेश्चन बँक तुम्ही पाहिली तर निश्चितपणे वाटेल की तुम्हाला हा चॅप्टर करणं फार सोपं जाणार आहे. आता मी इथं क्वेश्चन बँक जी काढलेली आहे अगदी सिलेक्टेड क्वेश्चन मध्ये पहा की 3 मार्क्सचे आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स इथं पहिल्यांदा बाजूला काढलेत. याच्यामध्ये 3 हा एक 4, साधारणतः 4 क्वेश्चन्स. इथं माझी लिस्ट तर फक्त 7 क्वेश्चनची आली, याच्यापैकी 4 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतील. म्हणजे फीचर्स ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर, त्याचा पिन डायग्राम, नंतर इंटरप्ट कोणते असतात त्याच्यामध्ये ते विचारलं जाईल. तर ऍड्रेस बस आणि डेटा बस त्याच्याबद्दल एक विचारला जाईल क्वेश्चन 4 मार्कसाठी वगैरे. नंतर हा जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचा ब्लॉक डायग्राम अँड वर्किंग असाही क्वेश्चन विचारला जाईल, किंवा फक्त ड्रॉ द ब्लॉक डायग्राम असाही विचारला जाईल. म्हणजे 3 किंवा 4 मार्क्स अशा पद्धतीने विचारले जातील. नंतर एक्सप्लेन मिनिंग ऑफ मल्टिप्लेक्स्ड ऍड्रेस अँड डेटा बस, याचाही मिनिंग काय आहे ते विचारलं जाईल 3 मार्काला समजा. आणि एक वेगळा क्वेश्चन म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर्स हा एक येऊ शकतो. म्हणजे हे एवढे जर क्वेश्चन्स तुम्ही केलेत तर हे 4 मार्क्स तुम्ही 4 क्वेश्चन्स इथं तुम्ही कव्हर करू शकाल. म्हणजे हे 3 त्रिक 9 आणि हे 4, इथं 13 मार्कचं कव्हरेज तुमचं इथंच होऊन जाईल. आणि 6 मार्कासाठी सुद्धा जर पाहिलं तर एक क्वेश्चन कोणता तेही तुम्हाला इथं कळून जाणार आहे. पहा, 6 मार्क्स मध्ये
माझ्या मते हे पूर्वी विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्याचीच आपण एकत्रीकरण केलंय थोडं गेल्या 3 वर्षातलं. तर याच्यामध्ये जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचा ब्लॉक डायग्राम आहे, त्या ब्लॉक्स त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत, त्याचं फंक्शन काय, अशा अर्थानं सुद्धा क्वेश्चन विचारला जाईल. म्हणजे अक्युमुलेटर म्हणजे काय, जनरल पर्पज रेजिस्टर, प्रोग्राम काउंटर, तर याच्यावर शॉर्ट नोट आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे याची 2-2 मार्क्ससाठीच्या, आणि असा हा 6 मार्कचा क्वेश्चन येऊ शकेल. किंवा याच ब्लॉक डायग्रामवर आधारित ब्लॉक बदलतील, इथं वेगळे ब्लॉक विचारले तर इथं दुसऱ्या वेळेला वेगळे विचारू शकतील. अशा पद्धतीने म्हणजे इथं आता अक्युमुलेटर इथं रिपीट केलेलं आहे बघा, तसंच प्रोग्राम काउंटर रिपीट झालेला आहे, आणि इन्स्ट्रक्शन डिकोडर फक्त इथं वेगळा आला. तसंच नेक्स्ट टाइमला कदाचित ह्यातला एखादा ब्लॉक शिल्लक राहू शकेल आणि दुसरा याच्या व्यतिरिक्तचा ब्लॉक विचारला जाऊ शकेल, असे घडेल. असे कोणते 3 ब्लॉक्स विचारले जातील, कारण ब्लॉक डायग्राम स्टडीज या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचं आहे. त्यामुळे ब्लॉक डायग्राम तुम्ही व्यवस्थित करा. ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायला येणं हा पण एक भाग महत्वाचा आहे, की फक्त ब्लॉक डायग्राम ड्रॉ करणं हे सुद्धा 6 मार्काला विचारलं जाईल, किंवा त्याच्यातील कोणत्याही 3 ब्लॉकचं फंक्शनिंग विचारलं जाईल. अशा पद्धतीनं 6 मार्कचा क्वेश्चन तुमचा कव्हर होणार आहे. ओके, त्यामुळे ब्लॉक डायग्रामवरच 6 मार्काचा क्वेश्चन पडून जाणार आहे. ओके, त्यानंतर हे मराठीमध्ये ज्यांना पाहिजे त्यांना क्वेश्चन इथे दिलेले आहेत. शिवाय मी ही जी क्वेश्चन बँक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ठेवणार आहे, तुम्ही डाउनलोड करून वापरू शकाल. ओके, त्याच पद्धतीनं 1 मार्कचे क्वेश्चन पण कमी मार्क्सला आहेत, खरं तर 2च विचारले गेलेले आहेत, पहा आपण मगाशीच पाहिलेलं आहे. आणि इथं जे काय प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे जे काय तुमचे फिल इन द गॅप्स असतील ते थोडे वाचून घेतलात तरी चालू शकणार आहे तुम्हाला, किंवा इथं मी काही सिलेक्टेड टाकलेले आहेत तेही वाचून घ्या. ओके, त्यानंतरचा दुसरा चॅप्टर आहे इन्स्ट्रक्शन सेट अँड प्रोग्रामिंग 8085 चं. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यात ऑब्जेक्टिव्ह हा जास्त मार्काला वाटतंय की 4 मार्कचा आहे, तर 3 मार्कचा एकच क्वेश्चन आहे, 4 मार्कचे 2 आहेत, 6 मार्कचा क्वेश्चन विचारलाच जात नाहीये. ओके, याच्यावर म्हणजे इथं इन्स्ट्रक्शन सेट्स मध्ये इन्स्ट्रक्शन्स जे आहेत त्याचं मिनिंग माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये तेच जास्त करून विचारलं जाईल पहा. त्यामुळे इथं ऑब्जेक्टिव्हला जास्त वेटेज आलेलं आहे. तर या ज्या इन्स्ट्रक्शन सेट असतील त्यातल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत 8085 च्या, त्याचं मिनिंग थोडंसं समजून घ्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं, आणि ते जर समजलं तुम्हाला तर हा सेकंड चॅप्टर सुद्धा कव्हर करणं तुम्हाला सोपं जाणार आहे. म्हणजे प्रोग्राम लिहिण्यापेक्षा इन्स्ट्रक्शनचं मिनिंग माहीत असणं आणि माहीत करून घेणं जास्त तुम्हाला माहिती फायद्याचं पडणार आहे मार्कच्या दृष्टिकोनातून. फक्त इथं आता प्रश्न काय असू शकतील साधारण दिले तर आपण प्रोग्राम म्हणजे काय, पुन्हा ऍड्रेसिंग मोड्स याच्यामध्ये आहेत, हा एक महत्वाचा भाग आहे, याच्यावर क्वेश्चन विचारलाच जाणार बघा, की ऍड्रेसिंग मोड्स आणि त्याचे ते म्हणजे काय, आणि त्याचे टाइप्स जे आहेत ते विचारले जातील. त्याच्यावर आपल्याला सॅम्पल म्हणून इन्स्ट्रक्शन कुठल्या आहेत त्या पण लिहिता येतील वगैरे. नंतर विच इन्फॉर्मेशन द इन्स्ट्रक्शन कंटेन्स, बरोबर, हा अशा पद्धतीचा क्वेश्चन असेल. नंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स, आता तुम्हाला इथंच मी सांगितलं ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल, आणि ऑब्जेक्टिव्हच्या ऐवजी ते ऑब्जेक्टिव्ह एकत्र करून 4 मार्कचा क्वेश्चन सुद्धा असा तयार होऊ शकतो की या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग सांगा म्हणून. ओके, नंतर इथं तुम्हाला विचारू शकतील की डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय वगैरे, आणि त्याचं एक्झाम्पल द्या, असं. म्हणजे हे जे ऍड्रेसिंग मोड्स आहेत त्याच्यावर सुद्धा एक्झाम्पल्स क्वेश्चन्स पडणार आहेत 3 किंवा 4 मार्कचे, हेही समजून घ्या. नंतर 2 बाईट इन्स्ट्रक्शन किंवा 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतील. तसेच काही वेळेला एकच्या ऐवजी 2 इन्स्ट्रक्शन्स एकत्र करून 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. म्हणजेच इन्स्ट्रक्शन सेट महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तुम्ही जे काय 12वीच्या लेवलला एक 4-5 प्रकारचे प्रोग्राम्स अभ्यासणार आहे, म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन वगैरे अशा पद्धतीचे, आणि त्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत तेवढ्याच इन्स्ट्रक्शनचा अभ्यास करून गेला तरी चालेल. म्हणजे एकूण सर्वच्या सर्व इन्स्ट्रक्शन पेक्षा एक 50% इन्स्ट्रक्शन जर तुम्ही सिलेक्टेड जरी केल्यात तरी तुम्ही हा पूर्ण चॅप्टर कव्हर करू शकणार आहात. ओके, तसंच एखादा छोटासा प्रोग्राम तुम्हाला इथे विचारला जाऊ शकणार आहे, अरिथमॅटिक लॉजिक प्रोग्राम. ओके, आणि तो कसाही असेल की 2 अंकांची बेरीज करा, वजाबाकी करा, किंवा एक कंटेंट मेमरी एखाद्या लोकेशन मध्ये आहे ते दुसऱ्या लोकेशन मध्ये कसं पाठवायचं, किंवा 2 मेमरी लोकेशन मध्ये डेटा ठेवलेला आहे आणि त्याची बेरीज करून तिसऱ्या लोकेशनला
आन्सर मूव्ह करायचे वगैरे, अशा पद्धतीनं जे काय आपण वर्षभरामध्ये एक 10-12 प्रोग्राम शिकलो असू, तर ते पैकी कुठले एक प्रोग्राम तुम्हाला इथं विचारला जाऊ शकेल. ओके, त्यामुळे एखादा प्रोग्राम, इन्स्ट्रक्शन सेट्स हे केलं तर हा चॅप्टर पूर्णपणे संपतोय. म्हणजे एवढं सोपं आहे हा दुसरा चॅप्टर. त्यानंतर जर पाहिलं तर 1 मार्कचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन सेटच्या स्वरूपामध्ये येतील. त्यानंतर घेऊया आपण तिसरा चॅप्टर, मायक्रो कंट्रोलर. आता मायक्रो कंट्रोलर मध्ये अदर मायक्रो कंट्रोलर्स वगळलेला आहे. यामुळं आपल्याला 8051 हा एकच मायक्रो कंट्रोलर शिल्लक राहिलेला आहे. मग त्याचा पिन डायग्राम काढणे, बरोबर, किंवा त्याचा ब्लॉक डायग्राम काढता येणे हे महत्वाचं आहे, बरोबर. किंवा मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर कम्पेअर करा असं येईल, किंवा मायक्रो कंट्रोलरचे ऍप्लिकेशन सांगा, ऍडव्हान्टेजेस सांगा. ओके, तर या पद्धतीनं क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे ब्लॉक डायग्राम, त्याचा पिन डायग्राम, बरोबर, आणि त्याचं आर्किटेक्चर काय असेल तर, आणि त्याचं कम्पॅरिझन, हे एवढे क्वेश्चन्स म्हटलात तर हे पहा इथं 4 मार्काचे 2 आणि 3 मार्काचा 1 असे हे 3 क्वेश्चन्स आहेत. हे तिन्ही इथं या 8 पैकीच्या क्वेश्चन्स मध्येच तुमचे कव्हर होऊन जातील. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह कमी आहे, 1च मार्कला आहे. ओके, त्यामुळे 1 मार्कच्या क्वेश्चनचा एवढा तुम्हाला प्रॉब्लेम नाही. मात्र हे 3 आणि 4 मार्कचे क्वेश्चन्स तुमचे या 8 पैकी क्वेश्चन मधूनच कव्हर होऊन जाणार आहेत. ओके, त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे 4था, नेटवर्क टेक्नॉलॉजी. हाही जास्त मार्कचा तसा आहे आणि कंटेंट पण भरपूर आहे याच्यामध्ये. शिवाय याच्यावर 6 मार्कला क्वेश्चन विचारला जाणार आहे, आणि हे 3 आणि 4 मार्कचे मात्र एकच क्वेश्चन्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह पण कमी आहे, 2 मार्कचं, ठीक आहे. ओके, आता 3 आणि 4 मार्क्स मध्ये इथं मी 6 क्वेश्चनची यादी केलेली आहे. यापैकी इथं 2 क्वेश्चन्स पडू शकतील बघा. तर इथं राईट द टाइप्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क्स, नंतर व्हॉट आर ट्रान्समिशन मोड्स इन कॉम्प्युटर नेटवर्क्स तेही विचारलं जाऊ शकते. नंतर ऍडव्हान्टेजेस फायबर ऑप्टिक केबलचे, नंतर लॅन मॅन वगैरे त्याच्यावर, नंतर कोएक्सियल केबलचा डायग्राम काढणं वगैरे याच्यावर, किंवा मोडेम सारख्या गोष्टीवर आपल्याला एखादी शॉर्ट नोट. हे इथं मी मराठीमध्ये पण तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. आता जर लॉंग क्वेश्चन जर म्हटलं तर तो कसा पडणार आहे पहा. तर ही रिंग टोपोलॉजी असेल, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हे छोटे छोटे क्वेश्चन्स जे 3 आणि 4 मध्ये आहेत त्याची ते एकत्र करून सुद्धा 6 मार्कचा क्वेश्चन तयार होऊ शकतो. म्हणजे इथं शक्यतो बघितलं तर इथं एकदा रिंग टोपोलॉजी विचारलेला आहे, तर एकदा बस टोपोलॉजी विचारलंय. म्हणजे याच्या रिलेटेडच क्वेश्चन्स 6 मार्क्स मध्ये तुम्हाला पडेल, आणि ऍडिशनल त्याला ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस अशा पद्धतीचं एक सप्लिमेंट जोडली जाईल जर हे कंटेंट कमी वाटत असेल तर. ओके, त्यानंतर लॅन मॅन वॅन जे आहे ते इथं जे विचारले गेले 3 किंवा 4 मार्कला विचारलं जाते, तसंच ते इथं 4 मार्कला 2 विचारलं असेल तर इथे विचारले की याची अपेक्षा केली की हे 3 मार्क आणि हे 3 मार्क या बेतानं विचारलेलं आहे. त्यामुळे इथं लॅन मॅन आणि वॅन या पद्धतीचं जे काय नेटवर्क्स आहेत त्याच्याबद्दल सुद्धा टिप लिहायला तुम्ही सर्व टिप्स तयार करा. म्हणजे 3 मार्कात किंवा 4 मार्कात 100% तुम्हाला याचे मार्क्स मिळून जातील. की लॅन मॅन याच्यावर 3 मार्कामध्ये तरी येईल किंवा 6 मार्कामध्ये तरी येईल, पण क्वेश्चन निश्चितपणे येणार आहे. तसंच हे टॉपोलॉजी आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन निश्चितपणे पडणार आहे. तर हे एवढं तुम्ही केलं तरी खूप होणार आहे. त्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर. आता इथंही 6 मार्कचा क्वेश्चन येतोय. ओके, आणि 3 आणि 4 मार्क्सचा पण एक एक क्वेश्चन आहे. ऑब्जेक्टिव्ह मात्र याच्यामध्ये जास्त आहेत. त्यामुळे या चॅप्टरच्या इथे जे काही ऑब्जेक्टिव्ह दिले असतील ते इथलेही वाचा. तसेच बुक्स मध्ये जे काय वेगवेगळ्या प्रकाशांच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिले असतील तेही तुम्ही वाचून घ्या. ओके, हा 18 मार्कचा आहे, साधारणतः 8 क्वेश्चन्स कव्हर करतोय. ओके, यातला हे अपग्रेडेशन वगैरे हा टॉपिक वगळलेला आहे, त्यामुळे मी याला आधीच रेश मारून ठेवलेली आहे. तसंच प्रिंटर इन्स्टॉल करा वगैरे याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाणार नाही, कारण इन्स्टॉलेशन वगळलेलं आहे म्हणून. ओके, म्हणून हे क्वेश्चन मी आधीच ड्रॉप करून ठेवले. मग आता राहिलं काय तर त्याच्यामध्ये मेमरीवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मायक्रो कॉम्प्युटरचा ब्लॉक डायग्रामचा प्रश्न विचारला जाऊ शकतोय, बरोबर. एएमसी म्हणजे काय हा एक प्रश्न चांगला तयार होऊ शकतो, आणि लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन किंवा कॉम्प्युटरचे स्पेसिफिकेशन
हेही माहीत असणं गरजेचं आहे. आणि मायक्रो कॉम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम आहे, तसंच कॉम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम आणि त्याचं वर्किंग अशा पद्धतीनं पण क्वेश्चन हे जवळजवळ सिमिलरच आहेत. ओके, तर या पद्धतीनं क्वेश्चन बँक तुमची होईल की कॉम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम असेल, त्याची मेमरी असेल, त्याचं इनपुट आउटपुट डिव्हाइसची लिस्ट करा किंवा त्याच्यावर टिप लिहा असं एखादं विचारलं जाऊ शकेल, आणि लॅपटॉपवर एखादी टिप विचारली जाऊ शकेल. आणि महत्वाचा आहे तो म्हणजे एएमसी. एएमसी हा सेपरेट टॉपिक आहे, त्यामुळे एएमसी ला दरवर्षी शक्यतो माझ्या मते एएमसी वर एखादी नोट विचारली जाऊ शकेल. ओके, तर हे जे 9 क्वेश्चन्स दिले त्याच्यामध्ये 1, 2, 3 क्वेश्चन्स तरी तुम्हाला डेफिनेटली विचारले जात आहेत. ओके, त्याचबरोबर 6 मार्क्सला जर क्वेश्चन केला तर काय केले पहा इथं, तर लॅपटॉपवर नोट विचारलेलीच आहे, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज पण विचारले. नंतर इथं स्टोरेज डिव्हाइसेस वर टिप विचारलेली आहे की पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क. म्हणजे जसं इनपुट डिव्हाइसेस, एक इनपुट डिव्हाइस तुम्ही तयार करा, एक आउटपुट डिव्हाइस तयार करा, तसंच हे स्टोरेज डिव्हाइस एक तयारी करा, तर तुम्हाला 6 मार्क्स मध्ये इथं कव्हर होऊन जाईल ते. ओके, इथं जसं चौथा प्रश्न दाखवलाय बघा, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आणि एक्सप्लेन एनी वन ऑफ इच. म्हणजे एखादं इनपुट डिव्हाइस एक्सप्लेन करा, एखादं आउटपुट डिव्हाइस एक्सप्लेन करा आणि एखादं स्टोरेज डिव्हाइस एक्सप्लेन करा असं होईल. आणि लॅपटॉपवर टिप लिहा. आणि कॉम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम 4 मार्काला फक्त ड्रॉ करायला विचारलं, कदाचित इथं तुम्हाला वर्किंग सुद्धा विचारलं जाईल, एक्सप्लेन फंक्शन ऑफ इच ब्लॉक अशा पद्धतीनं 6 मार्कमध्ये पण टाकलं जाईल. ओके, त्यामुळे हे जर क्वेश्चन, हे चारही क्वेश्चन्स महत्वाचे आहेत बघा या चॅप्टरवरचे. 3 किंवा 3-4 मार्क्स किंवा 6 मार्क्स मध्ये निश्चितपणे इकडे तिकडे ते मार्क्स मिळवून देतील. ओके, तर अशा पद्धतीनं हा चॅप्टर होता 6 नंबरचा, त्या 5 नंबरचा. त्यानंतर 6वा चॅप्टर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पाहिलं तर 3 मार्कचा एकच क्वेश्चन आहे, 4 मार्कचा एक आणि 6 मार्कचा पण एक विचारलेला आहे. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह कमी आहेत 2 मार्काचे. नंतर इथं एक 7-8 क्वेश्चन्स मी लिस्ट केलेली आहे, ती पाहून घ्या तुम्ही. आणि याच्यामध्ये सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या आहेत त्या पहिल्यांदा समजून घ्या. बरोबर, लिनक्सचे घ्यायचे आपल्याला, विंडो 7 एक घ्यायचे, विंडो 10 समजा. तर या 3 ऑपरेटिंग सिस्टीमचे जी काही फीचर्स आहेत त्याचा स्टडी करा. ओके, आणि एक वेगळा भाग म्हणजे की लिनक्स जे आहे, व्हॉट आर द डिफरंट कंपोनंट्स ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, हा एक क्वेश्चन. बरोबर, म्हणजे याचे डिफरंट कंपोनंट्स कोणते आहेत आणि त्याच्याबद्दल 1-2 वाक्यामध्ये माहिती लिहिली तरी हा क्वेश्चन कव्हर होईल. तसंच विंडो 7चं पण आणि त्याची विंडो 7 ची फीचर्स करा. ओके, याच्यावरच तुमचे क्वेश्चन्स हे कव्हर होणार आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय असं एखादा प्रश्न विचारला जाऊ शकेल. 6 मार्क्स मध्ये सुद्धा एक्सप्लेन एनी 2 टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला जे लिनक्स आहे, विंडो 7 आहे, ह्या दोन तर तुम्हाला निश्चितपणे करावे लागतील. म्हणजे राईट अ नोट ऑन विंडोज 7 किंवा लिनक्स अशा पद्धतीच्याच प्रश्नाची तयारी करा, जे तुम्हाला 3 मार्कामध्ये, 4 मार्कामध्ये किंवा 6 मार्कामध्ये निश्चितपणे त्याचे मार्क्स मिळवून देईल. ओके, राईट डिफरंट फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकेल 6 मार्क्स मध्ये. त्यानंतरचा चॅप्टर जो आहे तो म्हणजे सी लँग्वेज. आता सी लँग्वेज मध्ये सुद्धा हा छोटा चॅप्टर आहे तसा कम्पेअर केला तर, परंतु 3 आणि 4 मार्क्सचे प्रश्नामध्ये पहा की 3 मार्क्सचे जास्त प्रश्न आहेत, इथून 3 क्वेश्चन्स आहेत आणि 4 मार्क्सचा एक, असे एकूण 4 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत इथं जे दिलेत ते. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर महत्वाचं आहे म्हणजे सी व्हेरिएबल्स, सी कॉन्स्टंट्स, त्यामुळं ऑपरेटर्स, याच्याबद्दल माहिती आपल्याला करून घेतली गेली पाहिजे. नंतर त्याचबरोबर डेटा टाइप्स हा एक भाग आहे बघा वेगळा, म्हणजे जो वेगळा पॉइंट म्हणून तुम्हाला अभ्यास करता येईल. आणि हे जे सिम्बॉल्स आहेत याचं मिनिंग काय असंही विचारलं जाऊ शकेल. ओके, हे जे सिम्बॉल्स दाखवलेत ते त्या पद्धतीनं. आणि त्यानंतर एखादा प्रोग्राम सुद्धा विचारला जाऊ शकेल की 2 नंबरची ऍडिशन करायचे, तर त्यासाठी सी भाषेमध्ये प्रोग्राम लिहा. तर तो प्रोग्राम कसा लिहायचा हे तुम्हाला थोडं आलं पाहिजे. आणि वेगळा क्वेश्चन म्हणजे
स्टेट द फीचर्स ऑफ सी लँग्वेज हा एक महत्त्वाचा ठरेल. आणि सीचं आता तुमच्या लक्षात आलं असेल की सी व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट, ऑपरेटर्स आणि डेटा टाइप्स वगैरे याच्यावर तुम्ही फक्त स्टडी करा आणि नंतर प्रोग्राममध्ये जाऊ. प्रोग्राम तुम्हाला एकच विचारला जाणार आहे. ओके, त्यामुळे प्रोग्रामिंग नीट नाही जमलं तरी हा बेसिक सीचं जे स्ट्रक्चर आणि ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय असतील, फीचर्स असतील, तर या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे की जे तुम्हाला इथं मार्क्स मिळवून देणार आहे. ओके, त्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे PLC. आणि या PLC मध्ये हे क्वेश्चन्स एवढे जरी दिले असले तर मी तुम्हाला PLC थोडक्यात सांगेन की PLC म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला घेता येतील. नंतर PLC आणि कॉम्प्युटर मधला फरक सांगा असंही घेता येईल. नंतर PLC चे ऍप्लिकेशनची लिस्ट करा असंही घेता येईल. ओके, आणि नंतर ड्रॉ द आर्किटेक्चर ब्लॉक डायग्राम ऑफ PLC. एवढे क्वेश्चन जरी केलेत तुम्ही तरी PLC मध्ये जे काय हे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, हे 3 मार्काचे 2 आणि हा 4 मार्काचा आहे, हे सर्वच्या सर्व तुमचे कव्हर्स होतील. म्हणजे PLC मध्ये ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस घ्या, त्याबरोबर ऍप्लिकेशनची यादी करा आणि PLC चा ब्लॉक डायग्राम करा. एवढे क्वेश्चन्स केलेत तरी हा PLC तुमचा टॉपिक पूर्णपणे कव्हर होईल. मला वाटतं आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व क्वेश्चनची बँक दिलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याकडे कुठल्या अँगलनं कसं पाहायचं की कुठले पॉइंट्स आपल्याला कव्हर करायला पाहिजेत तेही तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर एवढं मार्गदर्शनही आपल्याला चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवून देऊ शकेल अशी माझी आशा आहे. तर 12वीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. पेपर 1, 2, 3 या तिन्ही व्हिडिओचे जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या नोट्स किंवा व्हिडिओज याच्या लिंक्स दिलेल्या आहेत, या मात्र पाहायला अजिबात विसरू नका. ओके.